जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। अवी सालफळ रेती घाटावर रात्रीच्या अंधारात वाळू चोरीची प्रक्रिया सुरू। आर्वी तालुक्यातील सालफळ रेती घाटावर रात्रीच्या अंधारामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे। जिल्ह्यातील एकाही वाळू घाटाचा लिलाव झालेला नसताना दररोज बेकायदा वाळू काढली जात आहे। नियमानुसार संध्याकाळनंतर उत्खनन गुन्हा असतानाही येथे नियमांना खुलेआम हरताळ फासण्यात आलाय। तहसीलदार निवडणूक कामात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत काही महसूल कर्मचारी वाळू माफियांशी संगनमत करत असल्याचे आरोप होत आहे। गस्त घालण्याच्या नावाखाली अधिकारी घाटावर जाऊन वाळू चोरांकडून आपला वाटा घेत असल्याची चर्चा आहे। सरकारी वाहनांचा वापर करून ही कारवाई होत असल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाला। सूत्रांच्या माहितीनुसार दररोज 10 वाहनांना वाळू भरण्याची परवानगी देण्यात येत असून प्रत्येक वाहनामागे दरमहा 15,000 रुपयांची लाच ठरवण्यात आली आहे। याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। दरम्यान पुलगाव येथील गुंजखेडा परिसरामध्ये वन सीमेवरून होणारी वाळू चोरी रोखण्यासाठी वन विभागाने जेसीबीच्या मदतीने घाटाकडे जाणारा रस्ता नाला खोदून बंद केलाय। तरीही अवैध उत्खननावर प्रशासन कधी ठोस कारवाई करणार असा सवाल आता उपस्थित होत आहे। मलिक पटेल, जनसंग्राम न्यूज, आर्वी।